नमस्कार. आपण पाहत आहात स्टार सह्याद्री न्यूज. संपादक गोविंद पा. बदर. जालना जिल्ह्यातील अंबड येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत धारदार तलवार, खंजीर आणि कट्ट्यार बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. नेमकी काय आहे ही संपूर्ण घटना पाहूया या विशेष वृत्तातून. जालना जिल्ह्यात अवैध धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की अंबड येथील मंथन संजय उपाध्याय वय 20 वर्ष हा आपल्या ताब्यात धारदार शस्त्र बाळगून आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अंबड येथे छापा टाकून संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता एक धारदार तलवार, एक खंजीर आणि एक धारदार कट्ट्यार असा सुमारे 4,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 488/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजवीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. जालना पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी स्टार सह्याद्री न्यूजला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.